राज्याचे अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा मांजरपाडा प्रकल्प, ह्या प्रकल्प अंतर्गत पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव ह्या पोच कालव्याला तब्बल 1 महिना पाणी सुरू होतं आणि ह्या पाण्यामुळे अनेक लहान मोठे बंधारे भरल्या गेलेले आहेत। मी आता येवला तालुक्यातील विखरणी या ठिकाणी असलेला जो बंधारा आहे तर या ठिकाणी आलो असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का हा बंधारा जो आहे तर तो 100% या ठिकाणी भरल्या गेलेला आहे। आणि अशाच पद्धतीने जर बघितलं तर चांदवड असेल, येवला असेल ह्या 2 तालुक्यातील 100हून अधिक बंधारे जे तर ते भरल्या गेलेले आहेत। त्याच्यामुळे शेतीचा असेल किंवा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तर हा मिटणार आहेत। आणि येवला आणि चांदवड ह्या 2 तालुक्यांची जर ओळख बघितली तर ही दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख आहेत। मात्र मंत्री छगन भुजबळ यांच्या ह्या प्रकल्पामुळे कुठेतरी ही ओळख आता पुसली जाणार आहेत। एकंदरीत जर बघितलं तर दक्षिणेकडून उत्तरेकडे समुद्रामध्ये वाहून जाणारं पाणी जे तर ते मंत्री छगन भुजबळ यांनी 560 कोटी रुपये जे तर ते शासकीय निधी खर्च करत बोगदा तयार केला आणि ह्या बोगद्याच्या माध्यमातून 151 किलोमीटर थेट पाणी जे तर ते ह्या ठिकाणी डोंगरगावपर्यंत आणण्यात आलेलं आहे। आणि साधारण जर बघितलं तर ह्या दरम्यान अनेक त्रुटी होत्या, त्याच्यामुळे पाणी येण्यासाठी अडचणी होत्या। तर मंत्री छगन भुजबळ यांनी 275 कोटी रुपयांचा निधी मंजूर करत कालव्याचं जे तर ते अस्थिरीकरण केलं। आणि ह्यामुळे जे तर ह्या वर्षी जर बघितलं तर साधारण 1 महिना पाणी ह्या पुणेगाव, दरसवाडी, डोंगरगाव पोच कालव्याला सुरू होतं आणि त्याच्यामुळे 100हून अधिक बंधारे भरल्या गेल्यामुळे कुठंतरी मंत्री छगन भुजबळ यांचा हा जो प्रोजेक्ट आहे तर हा यशस्वी ठरल्याचं या निमित्ताने पाहायला मिळत आहे। आणि याच्यामुळे येवला आणि चांदवड तालुक्याची जी दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख होती ती कुठंतरी ही ह्या वर्षी तरी पुसली जाणार आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, येवला, नाशिक। माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेला मांजरपाडा प्रकल्प हा यावर्षी पूर्ण झालेला आहे। सन 2010मध्ये 560 कोटी रुपये निधी मंजूर करून उत्तरेकडून दक्षिणेकडे समुद्रात वाहून जाणारं पाणी बोगद्याद्वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे वळवून कॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी येवला मतदारसंघात 151 किलोमीटरपर्यंत पोचवून हा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। 560 कोटी रुपये बोगद्यासाठी खर्च केल्यानंतर 275 कोटी रुपये या कॅनलच्या कॉन्क्रिटीकरणसाठी खर्च झालेला आहे। आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये 151 किलोमीटर चांदवड आणि येवला हद्दीतील 100हून अधिक बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले आहे। आज नोव्हेंबरमध्ये देखील हे बंधारे पूर्णपणे भरलेले असल्याने या भागातील दुष्काळी शेती ही बागायती झालेली आहे। या ठिकाणी कधीही पाणी येणार नाही, कोणत्याही परिस्थितीत पाणी पोचणार नाही अशी भौगोलिक परिस्थिती असताना देखील माननीय नामदार भुजबळ साहेबांनी आपलं राजकीय वजन वापरून आपली बुद्धीच्या आधारावरती बोगदा करून प्रायोगिक तत्त्वावरचा हा प्रकल्प पूर्ण करून या ठिकाणी दुष्काळी भागाला बागायतदार करण्याची क्रांती या ठिकाणी झालेली आपण पाहत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।